नमस्कार. मिडास बिझनेस स्कूलतर्फे बिझनेस गप्पा या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या व्यवसायातल्या व्यावसायिकांना भेटणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या संकल्पना वापरून अनेक व्यवसाय मोठे केलेले आहेत. त्यांनी व्यवसाय कसा सुरू केला, कसा वाढवला, कसं ते लोकांपर्यंत पोहोचले, त्यांनी स्वतःचंच मार्केटिंग, पर्चेसिंग, वेगवेगळ्या गोष्टी कशा डेव्हलप केल्या, हे आपण वेगवेगळ्या बिझनेसमॅनकडनं शिकणार आहोत. आज या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये डोंबिवलीमधले मेडिका एंटरप्राइजेसचे संचालक जितेंद्र नेमाडे आपल्यासोबत आहेत. मी त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. तर या बिझनेस गप्पांमध्ये नेमाडे साहेबांना मी पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही कशा प्रकारे हा व्यवसाय डेव्हलप केलात आणि किती वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहात? नमस्कार. ॲक्च्युली कसं आहे की माझं करिअर जे आहे, माझं डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन झालेलं आहे आणि ते झाल्यावरती मी भागुबाई मफतलालमधून मी मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स केलं आणि मी ही जी युनिक कॅटेगरी आहे एज्युकेशनची, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, त्या बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये आलो आणि खूप इंटरेस्टिंग फील्ड होती. त्याच्यामुळे माझं याच्यामध्ये मेडिकल इक्विपमेंट्स, आज ज्या ज्या फील्डमध्ये मेडिकल इक्विपमेंट्स वापरले जातात त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही कामं करतो. मेनली डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स. आज बऱ्याच जणांना वाटतं की बाबा मेडिकल इक्विपमेंट्स फक्त डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्येच वापरले जातात, पण अशा बऱ्याचशा इंडस्ट्रीज आहेत की जिथे मेडिकल इक्विपमेंट्स वापरले जातात. तर आम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये करतो. आम्ही 2000 साली आम्ही हा बिझनेस चालू केला, मी स्वतः चालू केला आणि तेव्हापासून आम्ही ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे. म्हणजे तुम्ही साधारणतः 20-21 वर्ष या व्यवसायामध्ये आहात. तर तुम्ही नक्की कुठल्या प्रकारच्या वस्तू याच्यामध्ये पुरवता? ओके. आम्ही जेव्हा करिअर चालू केलं तेव्हा आम्ही डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सना मशिनरीसाठी ज्या कन्झ्युमेबल्स लागतात, ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये लागतात, त्या गोष्टींपासून आम्ही सुरुवात केली. ते देता देता डॉक्टर्सकडून जशी रिक्वायरमेंट येत गेली त्याप्रमाणे आम्ही त्यांना मशिनरीज द्यायला चालू केल्या आणि जो माझा आधीचा फील्डमधला 4 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, त्या एक्सपिरियन्सप्रमाणे काही स्पेशालिटीज आहेत, जसं क्रिटिकल केअर आहे, कार्डिओलॉजी आहे, ॲनेस्थेशिया आहे, अशा इंडस्ट्रीमधल्या, अशा कॅटेगरीमधल्या आम्ही इक्विपमेंट्स आम्ही प्रमोट करायला चालू केले की डॉक्टर्सना त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, त्यांचे बजेट समजून आम्ही त्याच्याप्रमाणे त्यांना इक्विपमेंट्स त्यांना अवेलेबल करून द्यायला लागलो. येस. तर मी असं ऐकलं की तुम्ही वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये काम करता. तर त्या व्हर्टिकल्सबद्दल तुम्ही काय सांगाल? वेगवेगळे व्हर्टिकल्स म्हणजे कसं आहे की जी इंडस्ट्री आहे ती सेमच आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंगच आहे, पण काय असतं की त्याचे जे यूज होतात ते वेगवेगळ्या फ्रॅटर्निटीमध्ये यूज होतात. जसं आज एक जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर असतात, त्यांच्या क्लिनिकमध्ये जे काही इक्विपमेंट्स लागतात ते आम्ही देतो. त्याच्यानंतर जेव्हा नर्सिंग होम लेवलला जातो तिथे 2 स्पेशालिटीचे डॉक्टर्स असतात, त्यांना लागणारे इक्विपमेंट्स आपण देतो. नंतर ऑपरेशन थिएटर येतं, तिथे लागणाऱ्या मशिनरी आपण देतो आणि त्याच्यावरती जेव्हा जातो आपण तेव्हा क्रिटिकल केअर म्हणजे ICCU, बरोबर, जिथे आपण बघतो ICCU मध्ये बरेचशा मशिनरीज असतात, क्रिटिकल पेशंट्स तिथे हँडल केले जातात. आमची स्पेशालिटी त्या इक्विपमेंट्समध्ये आहे. आम्ही ते इक्विपमेंट्स त्यांना पुरवतो, त्यांना लागणाऱ्या सर्व्हिसेस देतो. आता जर आपण म्हटलं तर डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स ही एक इंडस्ट्री झाली किंवा हे एक व्हर्टिकल झालं. जेव्हा मी या डॉक्टरांबरोबर काम करायचो तेव्हा डॉक्टरांकडे बरेचसे पेशंट्स यायचे. पेशंट्सना घरी टेस्टिंग करायचे, पण रात्री बेरात्री गरज पडली तर कसं टेस्टिंग करणार, पण क्लिनिक बंद किंवा डॉक्टर्स अवेलेबल नसायचे. तेव्हा डॉक्टर्सकडूनच आम्हाला रेफरन्सेस यायला लागले की अरे आमचा पेशंट आहे, त्यांना डायबिटीस चेक करायचं आहे, घरी BP चेक करायचं आहे, तर त्याला काय करता येईल. मग त्यावेळेला आम्ही त्या पेशंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आम्ही त्यांचे प्रॉडक्ट्स सर्च केले आणि सर्च करून ते प्रॉडक्ट्स आम्ही अवेलेबल केले आणि त्या हिशोबाने जी आमची दुसरं व्हर्टिकल चालू झालं ते होम हेल्थ केअर व्हर्टिकल. आता होम हेल्थ केअर व्हर्टिकल म्हटलं तर पेशंटला जे काही आजार आहेत, बॉडीचं आपलं टॉप टू बॉटमपर्यंत जे अवयव आहेत, अवयवांप्रमाणे त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमसाठी लागणारं सामान त्यांना अरेंज करून देणं. तर आम्ही त्या स्पेशालिटी फाइंड आउट करत असतो आणि त्याच्यात करतो. नंतर तिसरं व्हर्टिकल जे आहे की कॉर्पोरेट इंडस्ट्री. आज ज्या कंपनीज असतात, कंपनीजमध्ये कमीत कमी 200, 500, 1000 एम्प्लॉईज काम करतात. त्या एम्प्लॉईची सेफ्टीची रिस्पॉन्सिबिलिटी त्या एम्प्लॉयरची असते. मग त्यांना काय सेफ्टीसाठी लागतात, तर मग फर्स्ट एड किट्स, स्ट्रेचर्स, व्हीलचेअर्स, अशा वस्तू आम्ही त्यांना अरेंज करून देतो. आणि बऱ्याच फार्मा कंपनीज आहे की ज्यांना काही मेडिकल प्रॉडक्ट्स लागतात प्रमोशन आणि मार्केटिंगसाठी, ते आम्ही त्यांना पुरवतो. तर अशा पद्धतीने ह्या 4 व्हर्टिकल्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या सर्व्हिसेस पुरवतो. येस. आता असं लक्षात येतं की तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे. तर ह्या शिक्षणाचा तुम्हाला व्यवसायामध्ये कसा आणि किती उपयोग झाला?
बरोबर आहे. डेफिनेटली इन्स्ट्रुमेंटेशन जेव्हा मी केलं तेव्हा इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आलं, पण जेव्हा मी बायोमेडिकलमध्ये आलो तेव्हा त्या शिक्षणाचा मला इथे उपयोग झाला की ह्युमन अॅनाटॉमी शिकायला, परत शरीराच्या अवयवांप्रमाणे कुठले इक्विपमेंट्स लागतात, कुठले प्रॉडक्ट्स लागतात, त्याचा इथे खूप उपयोग झाला मला. तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स लोकांना पुरवता, तर त्याच्यामध्ये शेकड्यामध्ये प्रॉडक्ट्स आहेत, तर कुठली युनिक प्रॉडक्ट्स तुम्ही लोकांना पुरवता, तर जर ते तुम्ही सांगू शकला तर लोकांना माहिती होईल त्याच्याबद्दल. बरोबर. आता डॉक्टर्स आणि हॉस्पिटलचे इक्विपमेंट म्हटले तर ते तर बरेच प्रॉडक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये सांगण्यापेक्षा माझं जे कोर आहे की मी आज बिझनेसमध्ये आहे, पण लोकांसाठी काय करता येईल. बरोबर. तर एक सोशल अँगल म्हणून आम्ही ही जी होम हेल्थ केअर सर्व्हिसेस डिव्हिजन चालू केलेली आहे, त्या डिव्हिजनमध्ये की इंडिव्हिज्युअल लोकांना काय त्रास आहेत, त्यांना काय प्रॉडक्टची घरी गरज पडू शकते, त्या पद्धतीने त्यांचा त्रास कमी होईल, त्यांचे खर्च कमी होतील, त्याच्यासाठी आम्ही ही डिव्हिजन चालू केली. मग ह्या डिव्हिजनमध्ये बेसिक प्रॉडक्ट जर म्हटले तर डायबिटीज चेकिंग, ब्लड प्रेशर चेकिंग, किंवा अस्थमाचा त्रास होतोय त्यांना घरच्या घरी नेबुलायझेशन घ्यायचं आहे, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत, किंवा काही बरेचसे ओल्ड एज पेशंट आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना काही ऑर्थोपेडिक प्रॉडक्ट्स लागतात गुडघ्यासाठी, पाठीसाठी, मानेसाठी, वॉकिंग एड्स आहेत, वॉकर्स, व्हीलचेअर्स वगैरे, ह्या अशा गोष्टी त्यांना लागत राहतात, पण त्या कुठे मिळतात ते बऱ्याच जणांना माहीत नसतं. मग त्या गोष्टी आम्ही त्यांना अरेंज करून देतो. त्या फुटवेअर बद्दल तुम्ही काय सांगाल की वेगळ्या प्रकारचे बूट आणि चप्पल तुम्ही तयार करता. बरोबर. आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेव्हा स्वतःला आरशामध्ये बघतो तेव्हा आपण नॉर्मली जास्तीत जास्त कमरेपर्यंत किंवा गुडघ्यापर्यंत बघतो. त्याच्या खालचा जो मेन पाय आहे की ज्याच्यावर आपण उभे राहतो त्याच्याकडे आपण दुर्लक्षच केलेलं असतं. आणि 70 ते 80% लोक अशी आहेत जे नीट चालतायत, पण त्यांना माहीत नाही की त्यांच्या पायामध्ये काही ना काहीतरी डिफॉर्मिटीज आहे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला असे जाणवत नाही. 70% 70 ते 80% लोक आहेत. म्हणजे डिफॉर्मिटीज म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहित नाही की त्यांच्या दोन्ही पायांमध्ये हाईटचा जो आहे तो अंतर आहे. बरोबर. दोन्ही पायांची जी लेंथ आहे ती कमी जास्त आहे, विड्थ आहे ती कमी जास्त असू शकते. परत बऱ्याच जणांना फ्लॅट फूट असते, म्हणजे जशी आर्च असते ती आर्चच नसते, त्यांना फ्लॅट फूट असतो, तो प्रॉब्लेम आहे. काही जण म्हणतात माझा गुडघ्याचा त्रास आहे, काही जण म्हणतात माझी टाच दुखते. टाच दुखीचा त्रास जो आहे हा खूप कॉमन त्रास आहे. बरोबर. आणि तो टाच दुखीचा त्रास नक्की काय आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. मग त्याच्यासाठी ही सिस्टम डेव्हलप केलेली आहे की इथे कोणीही पेशंट आला की त्याचं पहिल्यांदा फिजिकल चेकिंग करतो आम्ही 4 फूटचं. ते चेकिंग झाल्यावरती त्यांच्या पायाचं स्कॅनिंग केलं जातं. आता स्कॅनिंग म्हणजे काय, पेशंट त्याच्यावरती उभा राहतो, उभा राहिल्यावरती त्यांच्या बॉडीचं पूर्ण वजन त्यांच्या 4 फीटवर येतं आणि कुठल्या एरियामध्ये त्यांच्या बॉडीचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कुठल्या एरियावर जाते ते चेक केलं जातं. त्याच्यावरून कळतं की त्यांचे इंटरनल पायाचे टिश्यूज कुठे डॅमेज झालेले आहेत का, किंवा कुठे काही चेंजेस आहेत का ते आपल्याला कळतं. ते झाल्यावरती त्यांची वॉक टेस्ट करतो आपण. वॉक टेस्टमध्ये त्यांच्या पायांची रचना कशी आहे, काही जणांचे पाय आतल्या साईडला बेंड झालेले असतात, काही जणांचे बाहेर तबगडीसारखे झालेले असतात, त्याला कारणं काय आहे, मग त्याप्रमाणे फुटवेअरमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे, हे अशा पद्धतीचं आपण ते करतो. त्याच्यानंतर कसं आहे की जसं म्हटलं की आज मार्केटमध्ये जे आहे आपण अमेरिकन पद्धतीचे फुटवेअर वापरतो, ज्याच्यामध्ये जर माझ्या पायाचं माप जर 7.5 असेल तरी मला 8 नंबरचा शूज घालायचा आहे. बरोबर. इथे आपण काय करतो, पायाचं मेजरमेंट घेतो आणि त्यांच्या पायाच्या मेजरमेंट प्रमाणे त्यांना फुटवेअर बनवून दिले जातं. बरोबर. आणि हे फुटवेअर जे आहे हे डायबिटीज पेशंट्स प्रिव्हेन्शन पर्पजसाठी, की त्यांना पायाच्या काही जखमा होऊ नये आणि गँग्रीन होऊन ॲम्प्युटेशन होऊ नये त्याच्यासाठी असतं. त्याच पद्धतीने एकाच फुटवेअरमध्ये त्यांना ऑर्थोपेडिकचा जर त्यांचे काही त्रास असतील तर ते ऑर्थोपेडिकचे त्रास पण आपण कमी करायला मदत करतो. ओके. स्लीप ॲपेनिया हे तुमचं एक प्रॉडक्ट आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल. स्लीप ॲपनिया तर ॲक्च्युली कसं आहे, हा काही आमच्याकडे स्पेशालिटीज आहेत की ज्याच्यावरती आम्ही बऱ्याच वर्षापासून काम करतोय. की आज लोक झोपेमध्ये घोरतात, तर घोरतात आपण पहिल्यापासून काय ऐकतो, अरे नाही आज खूप काम केलं असेल त्याच्यामुळे तो घोरतोय, खूप चांगली झोप आली. पण तो प्रकार वेगळा असतो, तो शॉर्ट टर्म असतो की कधी कधी तशी गोष्ट घडते. पण जर माणूस रोज घोरत असेल तर तो तसा प्रकार नसतो. तो जो असतो तो आजार आहे, स्लीप ॲपनिया म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये त्यांचं घोरणं जे आहे ते घोरण्याचं जे कंटेंट आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतंय की त्यांचं ऑक्सिजनची जी लेवल असते ती त्यांच्या ब्रेनपर्यंत कमी जाऊ शकते
आणि जर कुठल्या स्टेजला जर त्यांचं हे प्रमाण वाढलं, त्याला ॲपनिया म्हणतात, की एका सर्टन सेकंड्सपर्यंत जर माणसाने श्वास नाही घेतला तर त्याच्या ब्रेनला ऑक्सिजन जाणार नाही आणि त्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. अरे बाप. तर सो दॅट स्लीप ॲपनिया इज अ लाईफ थ्रेटनिंग डिझीज. तो बऱ्याच जणांना अजून माहीत नाही आहे. बरेचसे डॉक्टर्स त्याच्यावरती स्पेशली काम करत आहेत आणि त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या टेस्ट असतात त्या टेस्ट आम्ही कंडक्ट करून देतो. हॉस्पिटल्सला पण करून देतो, ॲज वेल ॲज घरोघरी पेशंटच्या घरी पण जाऊन आम्ही त्या टेस्ट कंडक्ट करून देतो. त्या टेस्टवरून कळतं की हा जो स्लीप ॲपनिया आहे हा सर्जिकल प्रॉब्लेम आहे का रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे. हो येस. सर्जिकल प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर्स त्याला वेगळी ट्रीटमेंट देतात आणि रेस्पिरेटरी प्रॉब्लेम जर असेल तर रेस्पिरेटरीला मग त्याच्यासाठी त्या मशीन्स असतात की त्या मशीन्स पेशंटना लावाव्या लागतात. दररोज रात्री झोपताना त्यांना यूज कराव्या लागतात त्या मशीन. पण डेफिनेटली कुठेतरी त्यांची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे, क्वालिटी ऑफ स्लीप आहे. आणि दुसरं कारण घोरण्यामुळे त्यांच्या स्लीपिंग पार्टनरला जे प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम कमी होतात. आणि आज बऱ्याच ठिकाणी हे पब्लिश झालेलं आहे की तुमची झोप जर व्यवस्थित नसेल तर तुमचे बाकीचे जे काही आजार आहेत ते तुमचे मेंटेन राहत नाही. त्याच्यामुळे तुमची झोप जेवढी चांगली तेवढं तुमचं बाकीच्या आजारांवरती कंट्रोल राहील. बरोबर, डेफिनेटली डॉक्टरांची औषधं पण पाहिजे. तुमच्याशी गप्पा मारताना असं लक्षामध्ये येतं की तुम्ही केवळ वस्तूंचं डिस्ट्रीब्युशन किंवा सेल्स मार्केटिंग न करता त्याबद्दल कन्सल्टन्सी देता. तर या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसबद्दल तुम्ही काय सांगाल? कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे जसं बायोमेडिकलमध्ये आमची एक्सपर्टीज असल्यामुळे आणि एवढ्या वर्षांचा जो एक्सपिरियन्स आहे त्या पद्धतीने आम्ही काही हॉस्पिटल्सला पण कन्सल्टन्सी दिलेली आहे की हॉस्पिटल्समध्ये कुठल्या टाईपचे इक्विपमेंट्स पाहिजे, त्यांचं शॉर्ट टर्म यूज, लॉंग टर्म यूज, त्यांचं बजेट, कशा टाईपची लोक यूज करणार आहेत, कशा टाईपची ट्रीटमेंट दिली जाणार आहे त्याप्रमाणे देतो. त्याच्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्हनेस किती आहे, सर्व्हिसेस आहे. आता जेव्हा हॉस्पिटलला देतो तीच गोष्ट आम्ही विचार करत घेतो की एका पेशंटला घरी वापरायचं आहे तर पेशंटला कुठल्या टाईपचं मशीन पाहिजे. बरोबर. नॉर्मली बऱ्याच वेळेला आपण दुकानावर गेलो, काही घ्यायचं असेल, दुकानदार म्हणतो ये इतने काय, वो उतने काय, वो उतने काय. पण आम्ही तसं न समजता आम्ही आधी समजून घेतो की ठीक आहे तुम्हाला कशासाठी वापरायचं आहे, आजार काय आहे. एक एक्झाम्पल म्हणजे जर बीपीचं मशीन घ्यायचं आहे तर बीपीचं मशीन कमीत कमी 2,000 पासून ते 2 लाखापर्यंत बीपी मशीन आहे. पण कोणाला कुठलं घ्यायचं हे बऱ्याच वेळेला समजत नाही. ते आम्ही समजून घेतो की फक्त बीपीचा त्रास आहे का बीपी बरोबर हार्टचा पण त्रास आहे. मग ते समजून त्यांना कुठलं मॉडेल घ्यायला पाहिजे. परत कुठलंही प्रॉडक्ट तुम्ही आणलं आणि वापरायला चालू केलं पण जर ती वापरायची पद्धत जर माहीत नसेल तुम्हाला तर तुम्हाला जे रिझल्ट येतील ते चुकीचे येऊ शकतात. बरोबर. त्याच्यामुळे बिईंग अ स्पेशलिस्ट आम्ही त्याचं प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन देतो. आम्ही बऱ्याचशा प्रॉडक्ट्सचं पेशंट्सना डोअर डिलिव्हरी पण अरेंज करून देतो ज्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करता येईल. बरोबर. म्हणजे थोडक्यात असं लक्षामध्ये येतं की लोकांची विश्वासार्हता हे जपण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. पण आता मला असं वाटतं की कोरोनामुळे अनेक व्यावसायिकांना खूप मोठं नुकसान सोसावं लागलेलं आहे. काहींच्या व्यवसायावरती विपरीत परिणाम झाले, काहींना कोरोना काळात सुद्धा बिझनेस मिळाला. मग तुमच्या व्यवसायावर कोरोनामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय परिणाम झाले? डेफिनेटली की इंडस्ट्रीवरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. बरोबर आहे. बरेचसे लोकांचे जॉब गेलेले आहेत किंवा काही लोकांचे बरेचसे जे हातावर काम चालतं त्यांचे परिवार आता त्यांचं मुश्किल झालेलं आहे की डे टू डे ॲक्टिव्हिटीज कशा हँडल करायच्या. पण आमच्या इंडस्ट्रीला जर म्हणाल तर सगळे म्हणतात की मेडिकल इंडस्ट्री बूममध्ये आहे. डेफिनेटली मेडिसिन इंडस्ट्री खूप चांगली बूममध्ये आहे. पण मेडिकल इक्विपमेंट इंडस्ट्री जर म्हणाल तर जो रेग्युलर जी रिक्वायरमेंट्स असायच्या त्या कमी झालेल्या आहेत. कारण काय झालंय की ऑटोमॅटिकली पेशंट लोड जो रेग्युलर हॉस्पिटल डॉक्टरकडे जायचा तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या कमी झालेल्या आहेत. पण एक आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की जसं माझं पहिल्यापासून होतं की आपण बिझनेस करतो ते आपल्या स्वतःला कमावण्यासाठी करतो. पण सोशल म्हणून काय आपण इंडस्ट्रीला काय रिटर्न देतोय जे आपल्याला मिळालं. मग त्या हिशोबाने आता होम हेल्थकेअर सर्व्हिसेस जे आम्ही देतोय तेव्हा कुठेतरी आम्हाला जाणवतं की आम्ही काहीतरी इंडस्ट्रीला रिटर्न देतोय. पेशंट्सना ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या देणं त्यांना. कोणीही आलं तर ते विकत मागतं पण विकत मागण्याच्या ऐवजी जर त्यांना ते भाड्याने दिलं, त्यांचा खर्च वाचला, त्याच्या मागची लायबिलिटी जर वाचली तर डेफिनेटली कुठेतरी त्यांचा फायदा होतो. तर त्या गोष्टी इथे आम्ही करतोय. आता बरेचसे कोविड प्रॉडक्ट्स जे आहेत, मास्क आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीचे मास्क आहेत, डॉक्टर्ससाठी स्पेशल मास्क आहेत जे आम्ही प्रोव्हाइड करतोय. सॅनिटायझर्स आहेत. सॅनिटायझरमध्ये तर मार्केटमध्ये बरेच क्वालिटी आलेली आहे. पण जी क्वालिटी मेडिकल इंडस्ट्रीमधून चेक केलेली आहे
तीच क्वालिटी आम्ही पुरवतो. त्याच्यानंतर मेन म्हणजे आत्ताची जी गरज आहे की बऱ्याचशा पेशंटना ऑक्सिजनची गरज आहे आणि ऑक्सिजनचा शॉर्टेज आहे की हॉस्पिटल लेवलला पण शॉर्टेज आहे. पेशंटला मिळणं आणि ते आणणं नेणं हे खूप त्रासिक आहे. बऱ्याच वेळा ते कॅल्क्युलेट करत नाही की त्यांचा याच्यामध्ये महिन्याभरामध्ये किती खर्च जाणार. त्याच्यामुळे तिथे पण आम्ही ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करतो. आम्ही आधी समजून घेतो त्यांचा फ्लो रेट काय आहे, त्यांना दिवसातून किती वेळ वापरायचा आहे, त्या पद्धतीत त्यांना ऑक्सिजन सिलेंडरचा खर्च किती पडेल आणि त्याच्यासमोर तो खर्च कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे. मग त्यावेळेला आयदर फक्त मशीन असतं किंवा मशीनबरोबर सिलेंडरचा ऑप्शन असतो की ज्याच्यामुळे त्यांचा खर्च कमीत कमी आम्ही 50% पण खाली करून देतो त्यांच्या. आता तुम्ही सांगितलं की कोरोना काळामध्ये लोकांना ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते, ऑक्सिजन सिलेंडर्स किंवा ऑक्सिजनचं मशीन त्यांना आवश्यक असतं आणि अशी सगळी सुविधा तुम्ही पुरवता, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? बरोबर. आता जसं कोविडमध्ये ऑक्सिजनची खूप गरज पडते आणि जसं आपण ऐकतोय की ऑक्सिजनचा तुटवडा आहे, इव्हन हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा तुटवडा आहे. आता काय होतं की जेव्हा हे ऑक्सिजनचे सिलेंडर्स, आज डॉक्टर म्हणतात की घरी ऑक्सिजनची अरेंजमेंट करावी लागेल. लोकांना आज एकच गोष्ट माहिती आहे की ऑक्सिजन सिलेंडर, पण ऑक्सिजन सिलेंडर जेव्हा घेतो तेव्हा त्याच्या मागे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, त्याचा यूज कसा आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे काय होतं आहे की त्याच्यासाठी ऑल्टरनेट म्हणून आम्ही आणलेलं आहे ते ऑक्सिजनचं मशीन. जे मशीन इलेक्ट्रिकवर चालतं. त्याचा उपयोग कसा होतो की ते आपल्या हवेमध्ये जो आपण श्वास घेतो, घेताना जो ऑक्सिजन घेतो तोच ऑक्सिजन हे मशीन घेतं आणि घेऊन त्याला प्युरिफाय करून ते पेशंटला दिलं जातं. आज बरेचसे अस्थमाचे पेशंट्स आहेत, COPDचे पेशंट्स आहेत, वर्षानुवर्षे ह्या मशीनवरती जगत आहेत. तर तेच मशीन असतात. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण की एका पेशंटला 1 लिटर पर मिनिट ऑक्सिजन सजेस्ट केला, तर एका मिनिटाला 1 लिटर म्हटलं तर 60 मिनिटाला 60 लिटर, 10 तासाला 600 लिटर आणि 20 तासांमध्ये 1200 लिटर. म्हणजे एक जो छोटा सिलेंडर असतो तो 20 तासात संपेल. त्याचं अंदाजे कॅल्क्युलेशन जातं जवळपास एक 600 ते 700 रुपये. जर दिवसाला 600 ते 700 रुपये एका सिलेंडरचा खर्च आहे, म्हणजे दिवसाचा झाला 1200 रुपये, 12×36 म्हणजे 36,000 रुपये महिन्याचा खर्च त्यांचा जाऊ शकतो. हे केव्हा, जेव्हा 1 लिटरचा फ्लो आहे. ते जर समजा त्यांचं 2 लिटर 3 लिटर झालं तर ते त्या मल्टिप्लिकेशनमध्ये वाढत जाऊ शकतं. मी हे म्हणत नाही की सगळ्यांना एवढा खर्च येईलच, कारण त्यांचा दिवसातून किती तास वापरायचं आहे, काय वापरायचं ते कमी होऊ शकतं. पण आता जेव्हा जिथे शॉर्टेज आहे त्यावेळेला ह्या मशीनचा उपयोग एवढा होतोय की ह्या मशीनमध्ये तुम्हाला गरज आहे इलेक्ट्रिसिटीची. लाईट आहे तोपर्यंत चालेल, लाईट गेली की बंद होणार. 3-4 तासानंतर अर्धा 1 तास गॅप द्यायची. पण पेशंटला जर एवढं SOS असेल, एवढी जर नीड असेल, तर त्यांनी सिलेंडर ॲज अ स्टँड बाय ठेवायचं की त्यांची पळापळ होणार नाही, त्यांचा खर्च कमी होईल आणि जेवढी इन्व्हेस्टमेंट किंवा जेवढा जो खर्च सिलेंडरवर जातोय त्याच्या 50% किंमत किंवा त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये त्यांचं काम आज जात आहे. ज्याच्यामध्ये त्यांचं जाणं येणं, सिलेंडर आणणं, रिफिल करणं, परत रात्री बेरात्री संपलं तर काय करणार. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स इथे कमी केले जातात. तुमचं म्हणणं असं आहे की हे मशीन विकत घेण्याऐवजी ते भाड्याने घेणं जास्त सोयीचं आहे. जसं मी म्हटलं की आम्ही कन्सल्टेशनचं काम करतो की कोणी जर अस्थमा पेशंट असेल आणि त्याला पुढे 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष हे मशीन वापरायचं आहे, तर मी त्यांना भाड्याने अजिबात रिकमेंड करणार नाही. मी त्यांना सांगेन तुम्ही विकत घ्या, विकत घेऊन झाल्यावर पण नंतर असेल मला तुम्ही सांगा, मी रिटर्न घेईन. पण आताच्या स्टेजला कोविड पेशंट्सना गरज असते ते मिनिमम 15 दिवस ते 1 महिना. तर त्याच्यासाठी ही एवढी इन्व्हेस्टमेंट करणं 50,000 ते 60,000 रुपये मी त्यांना सजेस्ट करणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी कधीही भाड्याने घेणं चांगलं आणि भाड्याने घेऊन जेवढे दिवस वापरायचं आहे तेवढं वापरा आणि नंतर ते रिटर्न करू शकतात. आता तुमच्या बोलण्यामध्ये असं आलं की तुम्ही वस्तू भाड्यावर देता. आता जो व्यावसायिक असतो तो वस्तू विकण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही असं म्हणता की आम्ही शक्यतो लोकांना सांगतो वस्तू विकत घेण्याऐवजी भाड्याने घ्या. त्याच्यामागचं लॉजिक काय आहे? लॉजिक म्हणजे असं असतं की विकलं म्हणजे संपलं, पण विकत घेतल्यानंतर त्या पेशंटचा जर यूज फक्त 1-2 महिने असेल आणि त्याची इन्व्हेस्टमेंट त्याच्यात जास्त जात असेल, शेवटी काय त्या प्रॉडक्टला व्हॅल्यू काहीच नाही आहे. प्रॉडक्ट पडून पडून ते खराब होऊ शकतं. त्याच्याऐवजी त्यांची शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट आहे, तर त्यांच्या त्या कॉम्पिटिटिव्ह कॉस्टमध्ये त्यांना जर प्रॉडक्ट मिळालं तर प्रॉडक्टचा जो दुर्वापर होणार आहे किंवा ते वेस्टेज जाणार आहे ते वाचतंय. पेशंटला जे शॉर्ट टर्ममध्ये जी गरज आहे ती त्यांची फुलफिल होते आणि तेच प्रॉडक्ट आपण सॅनिटाईज करून दुसऱ्या पेशंटना आपण देऊ शकतो की त्यांचंही काम त्याच्यामध्ये होऊ शकतं. त्याच्यामध्येही आम्ही ते पेशंटची रिक्वायरमेंट समजून घेतो, त्यांची शॉर्ट टर्म रिक्वायरमेंट आहे, लॉंग टर्म आहे. आम्हाला जर वाटतंय की त्यांची लॉंग टर्म रिक्वायरमेंट आहे
आणि रेंटलमध्ये त्यांचे पैसे जास्त जाऊ शकतात, आम्ही त्यांना आधीच सांगतो की तुम्ही विकत घेतलेलं बरं पडेल. आणि याच्यात अजून पुढे जाऊन आम्ही देतो की जे कोणी आमच्याकडून प्रॉडक्ट्स विकत घेतात त्यांचा यूज झाल्यानंतर ते पडून राहिलं तर ते काय करणार त्याचं. बरोबर आहे. तर ते प्रॉडक्ट आम्ही त्यांना आयदर रिसेल करायला मदत करतो किंवा तेच प्रॉडक्ट आम्ही घेतो त्यांच्याकडून आणि मग ते आम्ही युटिलाइज करतो फॉर बॅकअप पर्पज. ओके, मी तुमच्याशी गप्पा मारताना असं लक्षामध्ये येतं आहे की केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता तुम्ही समाजसेवा किंवा समाज उपयोगी कामं करणं हा दृष्टिकोन पण तुमच्या एकंदर व्यवसायामध्ये आहे. तुम्ही रोटरी आणि अन्य सामाजिक संस्थांशी संबंधित आहात, तर तुमच्या बिझनेसमध्ये सोशल वर्क हा एलिमेंट तुम्ही कसा जपलेला आहे? सोशल वर्क म्हणजे जिथे गरज आहे, जिथे कोणी पुअर पेशंट्स येतात आमच्याकडे, कारण बऱ्याच वेळेला कसं आहे की काही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून पेशंट्स रिफर केले जातात, त्यावेळेला त्यांची पेईंग कॅपॅसिटी कमी असते, तर त्यांच्यासाठी आम्ही डेफिनेटली नॉमिनल रेट्सवरती काम करतो. आणि आज ज्या सोशल ऑर्गनायझेशन्स आहे, मी स्वतः रोटरीचा मेंबर असल्यामुळे रोटरी आहे, लायन्स आहे, जायंट्स आहे किंवा अजून काही अशा ट्रस्ट आहेत की ज्या सेवाभावी संस्था आहेत की ज्या मदत करतात लोकांना. तर माझं एकच असतं की जर त्यांना 1 लाखामध्ये बाहेरून घेतलं तर 2 मशीन मिळतील आणि कुठेतरी त्या 1 लाखामध्ये जर मी 3 मशीन दिल्या बरोबर, तर 3 पेशंटचा फायदा होऊ शकेल. त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याशी काम करताना आम्ही नो लॉस नो प्रॉफिट बेसिस किंवा जिथे सर्व्हिसेस आहे तिथे एकदम नॉमिनल मार्जिनवरती काम करतो की उद्या त्यांना आम्हाला सर्व्हिसेस पण देता येतील. येस, तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तू लोकांना पुरवता पेशंट्सच्या उपयोगासाठी, त्यांना त्यातनं बेनिफिट मिळण्यासाठी बरंच तुम्ही काम करता, कन्सल्टन्सी देता. तर तुमचं असं माझ्या बोलण्यामध्ये लक्षात आलेलं आहे की तुम्ही कॉस्ट कशी कमी पडेल किंवा लोकांना स्वस्तामध्ये सुविधा कशी मिळेल याच्याकडे तुमचं लक्ष असतं. तर ह्या सगळ्या वस्तू प्रोडक्शन करण्याचा भविष्यात काही विचार आहे का? प्रोडक्शन करायचं म्हटलं तर करण्यासारखं खूप काही आहे, पण तुर्तास तरी त्याचा काही विचार नाही आहे. कारण सर्व्हिसेसमध्ये देण्यामध्ये जे सॅटिस्फॅक्शन आहे, कारण जेव्हा प्रोडक्शनमध्ये मी जाईन त्यावेळेला कुठेतरी ह्या सर्व्हिसेसपासून मी लांब जाईन आणि ह्या जास्तीत जास्त लोकांना जे सर्व्हिसेस आपण देऊ त्याच्यामध्ये जे सॅटिस्फॅक्शन आहे ते जास्त चांगलं सॅटिस्फॅक्शन. म्हणजे एकाच वेळेला प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन किंवा सर्व्हिस इंडस्ट्री एकत्र आणू नये असं म्हणतात, तसं तुमचं म्हणणं थोडक्यात दिसतं आहे की प्रोडक्शनकडे गेलं तर डिस्ट्रीब्युशन आणि सर्व्हिस त्याच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही, तर चांगली संकल्पना आहे. तर मला असं विचारावं असं वाटतं की एक मेडिकल प्रॉडक्ट्सची गिफ्ट देण्याची हल्ली संकल्पना आलेली आहे. कारण बऱ्याच लोकांना असं असतं की आईवडील जर का सिनियर सिटीजन असतील, म्हातारे असतील, तर त्यांना त्यांच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला किंवा एखाद्या सणाला काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न असतो. तर मेडिकल प्रॉडक्ट्स गिफ्ट देणं ही एक नवीन संकल्पना आहे आणि तुम्ही ती चांगल्यापैकी रुजवलेली आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर, ॲक्च्युली हा विचार आमच्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे आणि त्याप्रमाणे जसं जसं होईल तसं आम्ही एज्युकेट करायचा प्रयत्न करतो. इंडिव्हिज्युअलपासून ते कॉर्पोरेटपर्यंत आम्ही हा न्यायचा प्रयत्न करतो आहे की आज आपण गिफ्ट देतो, गिफ्ट देताना काहीतरी खाण्यापिण्याच्या वस्तू देतो, क्रॉकरी देतो, त्या आयदर यूज करून लगेच संपतात किंवा त्या कुठेतरी पडून राहतात. त्याच्याऐवजी कुठल्या तरी अशा वस्तू आपल्याकडे पाहिजे की ज्याच्यामध्ये आपण आपल्या समोरच्याबद्दलची जी कळकर आहे, त्यांच्याबद्दलचा जो त्यांच्या हेल्थबद्दलची जी काळजी आहे ती आपण व्यक्त करू शकतो. तुमच्या बजेटच्या हिशोबाने मग समोरच्या माणसाचं एज कन्सिडर करून त्यांना काय लागू शकतं अशा वस्तू आम्ही शोधायचा प्रयत्न करत असतो. 100 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत काहीही बजेट असलं तर आम्ही त्यांच्यासाठी असे उपयोगी प्रॉडक्ट्स फाइंड आउट करतो आणि ते त्यांना सजेस्ट करतो. म्हणजे बऱ्याच वेळेला फार्मा कंपन्यांना गिफ्टिंगसाठी प्रॉडक्ट लागतात, तेव्हा पण आम्ही तेच समजतो की कुठली स्पेशालिटी आहे, किती क्वांटिटी आहे, बजेट काय आहे, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आम्ही घेतो. त्याच पद्धतीने इंडिव्हिज्युअल्सना द्यायचं आहे की आई वडिलांची ॲनिव्हर्सरी आहे, बाबांचा वाढदिवस आहे, आईचा वाढदिवस आहे किंवा तर त्या पद्धतीने त्यांना कुठले प्रॉडक्ट दिले गेले पाहिजे त्यांच्या एजच्या हिशोबाने की त्यांना त्यांची ते हेल्थ घरीच्या घरी मेंटेन करता येईल. हेल्थ मेंटेन झाली तर त्यांचे आजार पण कमी असेल, औषधीचं कमी असेल आणि ते नीट आयुष्य त्यांचं जगू शकतात. येस, तुमचे जे ग्राहक आहेत त्याच्यातले बहुसंख्य ग्राहक हे सिनियर सिटीजन असतील आणि सगळीकडे आता अवेअरनेस आलेला आहे की सिनियर सिटीजन्सला काही प्रकारच्या फॅसिलिटीज दिल्या जातात, समाजामध्ये रिस्पेक्ट दिला जातो, त्यांच्या अनुभवाकरता, त्यांच्या वयाकरता. तर तुमच्या व्यवसायामध्ये समाजासाठी किंवा सिनियर सिटीजन्ससाठी काही योजना आहेत का, किंवा तुम्ही सिनियर सिटीजनला काही वेगळं ट्रीट करता का, किंवा त्यांना काही डिस्काउंट ऑफर तुम्ही दिलेल्या आहेत का?
बरोबर. सिनियर सिटीजन्सनी त्यांच्या लाईफमध्ये बरंच कॉन्ट्रीब्यूट केलेलं असतं इंडस्ट्रीसाठी म्हणा, तर त्यांच्या कंपन्यांसाठी म्हणा, फॅमिलीसाठी, आणि त्यांच्याकडे पैशांची चणचण पण असतेच. तर त्या पद्धतीने त्यांची रिक्वायरमेंट समजून आम्ही जास्तीत जास्त त्यांना डिस्काउंट द्यायचा प्रयत्न करतो, जास्तीत जास्त चांगल्या सर्व्हिसेस द्यायचा प्रयत्न करतो, की ज्या मानाने त्यांचं लाईफ जे आहे ते सुखकर व्हावं. कोरोना काळामध्ये अनेक लोकांनी नोकरी गमावली, अनेक लोकांना व्यवसायामध्ये खोट आली किंवा व्यवसाय बंद पडायच्या मार्गावर आला आणि तुमचा व्यवसाय उत्तम चाललेला आहे. तर असे अनेक लोक आपल्या समोर आहेत की ज्यांना आता पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. तर तुम्ही अशा लोकांना तुमच्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ शकता का, किंवा त्यांना काही व्यवसायाच्या किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकता का? नक्कीच. आज कसं आहे की मार्केटमध्ये मॅच मेकिंग हा जो प्रकार आहे, ही काही जणांना ऑपॉर्च्युनिटीची गरज आहे आणि काही जणांना सर्व्हिसेसची गरज आहे. जेवढे जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी आपण देऊ, तेवढे जास्तीत जास्त सेंटर्स आपण ओपन करू शकतो आणि तेवढ्या चांगल्या चांगल्या सर्व्हिसेस आपण लोकांना देऊ शकतो. त्यासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये, आणि नक्की त्या एरियाप्रमाणे, त्या इंडस्ट्रीप्रमाणे आपण डेफिनेटली ती मदत करू. तुमच्या व्यवसायाबद्दल आपण वेगवेगळ्या अंगाने जाणून घेतलं. तर आता शेवटचा प्रश्न की तुमचे भविष्यातले उपक्रम काय असतील? भविष्यातले उपक्रम म्हणजे जसं मी म्हटलं की कस्टमाइज मेडिकल फुटवेअर सेंटर जे आहे ते मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही काही सोशल संस्था आहेत, कॉर्पोरेट कंपनीज आहेत, किंवा सिटीमध्ये आम्ही काही कॅम्प्स कंडक्ट करणार आहे की ज्याच्यामध्ये फ्री कॅम्प्स कंडक्ट केले जातील, की त्यांना कळावं की त्यांच्या पायांची काय कंडिशन आहे, त्या पद्धतीने त्यांना काय उपयोगाचं आहे, त्यांचा त्रास कुठेतरी कमी होईल, हे एवढंच इंटेन्शन असेल. आणि डेफिनेटली जसं आपण एक्सपान्शन म्हणतो, सर्व्हिसेस वेगवेगळ्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने असेच मल्टिपल ऑफिसेस आपण ओपन करावे आणि जास्तीत जास्त एरियामध्ये जाऊन लोकांची सर्व्हिस करावी, एवढंच इंटेन्शन आहे. थँक्यू. आज आपण डोंबिवलीच्या मेडिका एंटरप्राइजेसचे संचालक जितेंद्र नेमाडे यांच्याशी बिझनेस गप्पांमधून त्यांच्या व्यवसायाबद्दल बरंच काही जाणून घेतलं. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपलेली आहे, व्यवसाय ते उत्तम प्रकारे करतायत. ते पेशंट्सला लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सचं उत्पादन करायचं, इथपासून त्यांना कन्सल्टन्सी देणं, बिझनेसबद्दल बिझनेस गिफ्टिंग किंवा मेडिकल प्रॉडक्ट्सचं गिफ्टिंग करणं, अनेक गोष्टी त्यांच्याकडनं आपण जाणून घेतल्या. त्यांनी ॲपनियाबद्दल सांगितलं, स्लीप ॲपनिया ह्या प्रकाराबद्दल सांगितलं, किंवा फुटवेअर कशा प्रकारची पेशंट्सला ते देत असतात त्याच्याबद्दल सांगितलं. तर समाजाकरता बांधिलकी जपणाऱ्या या व्यावसायिकाबद्दल आपण बरंच जाणून घेतलं. आपल्या सगळ्यांकडनं त्यांच्या व्यवसायाकरता, त्यांच्या नवीन उपक्रमांकरता मनापासून शुभेच्छा. या चॅनलच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण अशाच एका वेगळ्या कुठल्या व्यवसायामधल्या एका शिलेदाराला भेटणार आहोत. ह्या चॅनलमधनं तुम्हाला बऱ्याच व्यवसायांबद्दल, व्यवसायामधल्या संधींबद्दल जाणून घेणं शक्य होणार आहे. तर या बिझनेस गप्पा या मिडास बिझनेस स्कूलच्या उपक्रमाला तुमच्याकडनं प्रतिसाद अपेक्षित आहे. मला असं वाटतं ही संकल्पना तुम्हाला नक्की आवडली असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद.